मी सोनू शेख, छोटासा पर्यावरण प्रेमी नाशिकमधून. हा जो ग्रीन पॅच आहे किंवा हा जो मॅप आहे, या मॅपमध्ये हा जो एवढा ग्रीन तुकडा आहे जो तुम्ही बघता आम्ही लिहिलंय ते तपोवन, याच भागामध्ये ते 1800 झाडं आहेत ज्याच्यावर नाशिकमध्ये वाद चालू आहे. कोणाचा? तर पर्यावरण प्रेमी आणि प्रशासनाचा. या एवढ्या मोठ्या मॅपमध्ये हे एवढं जे पिंक दिसतंय तुम्हाला, बेसिक्स आम्हाला तरी एवढं हे कळतंय की हे जे पिंक आहे हा साधुग्राम आहे. आणि म्हणजे प्रशासनाचा हट्टच हा आहे की इथेच ते आखाडे बनवायचे. जे आधी जे माईस होतं ते इथेच बनवायचं आणि त्याच्यानंतर ते माईस कॅन्सल करून किंवा माईस दुसरीकडे शिफ्ट वगैरे करून आखाडे इथे बनवायचे. आमचा एकदम साधासा प्रश्न आहे की जर इथले आखाडे या साईडला शिफ्ट केले आणि ही जी जागा आहे या जागेत जे काही शेतकरी ज्यांची शेती असेल त्यांची शेती प्रॉपर मार्केट व्हॅल्यूनुसार तुम्ही त्यांना भाडं देऊन शेतकऱ्यांचं नुकसान न करता जर ती जमीन घेतली आणि ते जर का आकडे 3च्या ऐवजी 5, 6, 7 जेवढे आकडे तिथे बसत असतील आणि जेवढी मॅक्झिमम कॅपॅसिटी साधूंची होत असेल त्यांना जर का इथे बोलवलं तर काय याच्याने फरक पडणार आहे? पर्यावरण प्रेमी आणि मी स्वतः बिलकुल पण कुंभमेळ्याच्या विरोधात नाही, साधुग्रामच्या विरोधात नाही, हिंदू समाजाच्या विरोधात नाही आणि कशाच्याच विरोधात नाही आहोत. आम्ही फक्त वृक्षतोडीच्याच विरोधात आहोत. कारण आम्हाला वृक्ष हवी आहेत, कारण आम्हाला श्वास लागतो, आम्ही माणसं आहोत. तर फक्त आमची एकच विनंती आहे प्रशासनाला अजून पण की या जागेचा हट्ट सोडावा. जिथे कुठे 1800 झाडं असतील तर तशीच राहू द्यावी. उगाच तुम्हीच कन्फ्युजन क्रिएट नका करू की हे देशी आहेत आणि हे विदेशी आहेत आणि असे आहेत तसे. असं काही आहे का की देशी झाडं ऑक्सिजन देतात आणि विदेशी कार्बन डायऑक्साईड देतात? असं कुठेही नाहीये. प्रमाण जरी कमी जास्त असेल तरी सुद्धा झाडं सगळ्यांनाच प्रिय आहेत आणि झाडं तशीच राहू द्यावी ही प्रशासनाला विनंती. थँक्यू.